इथे आम्ही अंगणामध्ये बसलो होतो तर अंगणामध्ये भांडणार आलं. त्यांनी एक भाकर अर्धी भाकर घेऊन गेलाय तर बघ. आणि वरती झाडावरती जाऊन भाकर खात आहे तो. आणि बाळ पण बघा ना तुला काय तिथं आता माझ्या पाठीमागे बसलेला आहे बाळ. मग इथं येईल म्हणून म्हणतो ते. हो भांडणार तो बघ त्यापासून बघ खाली उतरलं ते बघ कसं भाकर घेतो खाली उतरलेली तोंडात घालून तो परत बोरीवरच्या झाडावर चढला. आता वरती बसून भाकर खात ते. तर उतरते भांडणार खाली उतरते भांडणार. आम्ही इथे बसलेला आहोत आणि वाहनर इथं दारात आलेला आहे. त्याला एक भाकर संघर्ष गेली तिथला कांदा घ्यायला पण ते वाहनर खाली आलेलं बघितलं की चांगलीच पळत आली इकडं. तिला वाटलं आता वाहनर येऊन तिच्या डोक्यावरच बसतं का काय. वाहनर हिला भिवून वरी गेलं आणि ती त्याला भिवून इकडं आली. उभा राहून बघायला लागली दोघं. बसली आता जाग्यावर खाली. आता वाहनर पण वरतीच बसलेला आहे आणि बाळ पण माझ्या जवळच बसलंय. त्याची काय उठायची आता डेअरिंग नाही. चला तर आता मला दळण करायचंय तर मी तर दळण करून. आज दळणाला खूप उशीर झाला कारण का 2 दिवस मी ज्वारी वाळू घातली होती धुवून कारण का त्याच्यामध्ये कानी होती लई मोठी आणि कानी आणि ती गोंड असल्यामुळे ज्वारीच्या भाकरी चांगल्या येत नाहीत म्हणून मी ती धुवूनच घेतली आणि कालच धुवायला टाकली होती. इथं माझं दळण झालेलं आहे आता दिसायचं तर इकडे बघा ना इकडं आमच्या ह्या रानामध्ये ज्वारी आणि गहू पेरलेला आहे. आणि लाईट 2 दिवस नव्हती तर त्यांनी घरी नव्हते तर त्यांनी मला म्हटलं की जाऊ दे मोटर चालू कर. म्हटलं ठीक आहे चला मोटर चालू करते. मग अलीकडल्या एवढ्याच शेतामध्ये मी त्याला पाणी द्यायचं ठरवलं. मग मी नुसता पाईप सोडला आणि पाणी दिलं. पण ह्या बघा ना कसे केवढे खड्डे पडले तर कारण का मला पाणी देता येत नव्हतं पण मी नुसता पाईप तो पूर्ण वाफा भरला की ह्याच्यात पाणी ठेवून लवकरच पाणी गेलं. मग नंतर मी डबल तसंच केलं. मग अख्खी ज्वारीच गहूच वाहून गेलं त्याच्यामध्ये त्याच्यात काही उगवलंच नाही. मग ते आले आणि मला म्हणले असं पाणी कुठं देत असतात का. मला वाटलं ह्यांचं काम कमी झालंय चला म्हटलं करू लागावं त्यांना. पण ते उलट मला म्हणले की हे सगळंच वाटोळं झालं तर जिथं जिथं ज्वारी आणि गहू नाही वाहून गेलं तिथे असं उगवलंय. आता काय म्हणले तर नाहीत मला ते कारण का मी ह्याच्या आधी पाणी कधी दिलंच नव्हतं आणि त्यांनी मला फक्त मोटर सुरू करायला लावली होती. पण मी असा कुटाणा करून ठेवला. एवढ्या सगळ्या रानामध्ये ज्वारी आणि गहू पेरलेला आहे आता. आणि ज्वारी आणि गहू तर टायमाला झाला आहे पण ज्वारीला खूप उशीर झाला होता पेरायला तर आता कधी. आणि आता ऊन पण जास्त पडत आहे आता आणि ही बघा ना केवढे खड्डे पडलेत. तर आता मग माझं झालं आहे आता तिकडचं काम. आता माझं दळण हे झालं आहे आता फक्त आता मी दळण मोजून गिरणीत देते आणि माझे घरची झाडझूड राहिलेली आता मी झाडून काढते. तर धन्यवाद.